हे पहा, हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा, अपेक्षा आहे. मग ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात, मला वाटतं हा आणून पाडला पाहिजे. हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही, पण हिंदीची सक्ती त्याला 100% विरोध आहे. मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रातल्या आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे. महाराष्ट्रात जो राहतो तो मराठीच आहे. म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं आम्ही सगळे करतोय. आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता हे सत्य घटना आहे, सत्य सगळं होणार आहे, सत्य सगळं करायचं आहे. या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का? आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल का? काही हरकत नाही असं व्हायला. विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही, ते एकच आहे. आणि आपली जी अपेक्षा तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला, फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला शिवसेनेला संपूर्ण कार्यकर्त्यांपासून म्हणजे महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्या शिवसैनिकापासून ते मुंबईपर्यंत त्यांना काय वाटतं की हे एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा होईल? हे पण राजकीय दृष्ट्या